माझ्या मित्रांना कधी कधी शिव्या घालतात. बीसी एवढे दिवस झाले तू जिम करतोय पण तुझी बॉडी तर काही दिसत नाही, काय बॉडीमध्ये फरक जाणवत नाही. भावांना मी बॉडीसाठी जिम करत नाही, एक फिटनेस म्हणून जिम करतो. आणि जर बॉडीमध्ये इफेक्ट करायचा असेल किंवा बॉडी बनवायची असेल ना तर प्रोफेशनल जिम फॉलो करायला लागते. प्रोफेशनली मेडिसिन घ्यावं लागतं, प्रोटीन घ्यावं लागतं आणि त्याचा खर्च महिन्याचा 5,000 ते 6,000 रुपये असतो. आणि एवढा खर्च कोण करतं? ज्याला कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं आहे किंवा त्याला बॉडी बिल्डिंगमध्ये करिअर करायचं आहे अशीच लोक हा रुटीन फॉलो करतात. कारण की प्रोटीन आणि मेडिसिन जर घ्यायला गेलं ना तर किस्सा रिकामा होतो. ते बॉडी बिल्डिंगवाले आहेत ना एवढी मेहनत घेतात, फुकट घेत नाही. त्यांच्या मेहनतीचा रिस्पेक्ट करा आणि खर्चाचा रिस्पेक्ट करा. आणि खर्च करणं सर्वांना परवडत नाही भावांनो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जास्तीत जास्त माझे व्हिडिओ हे हिंदीमध्येच असतात. त्याचं कारण असं की मी जेव्हा यूट्यूब चॅनलची सुरुवात केली होती, माझं पहिलं यूट्यूब चॅनल एक होतं, ते कॉपीराईटमुळे डिलीट झालं. त्यानंतर मी हे दुसरं चॅनल ओपन केलं. जेव्हा मी यूट्यूबला सुरुवात केली होती तेव्हा मी हिंदीमध्येच व्हिडिओ बनवले होते आणि हिंदीमध्ये सुरुवात केली होती. आणि हिंदीमध्ये बोलायला थोडंसं अवघड जातं, पण मला असं वाटलं होतं की हळूहळू आपली भाषा इम्प्रूव्हमेंट होईल. हिंदीमध्ये बोलायला थोडंसं अडखळल्यासारखं होतं आणि हिंदीचे शब्द लगेच तोंडात येत नाही आणि तोंडावरती शब्द येत नाही, मग कॅमेरासमोर अडखायला होतं. नंतर मग स्क्रिप्ट लिहायला लागते, स्क्रिप्टमध्ये बोलावं लागतं. असे भरपूर प्रॉब्लेम होत आहेत सध्या हिंदीमध्ये. तर हिंदीमध्ये काय बोलावं काही सुचत नाही आणि शब्द लगेच तोंडावरती येत नाही. विचार करून बोलावं लागतं की याला काय बोलतात किंवा त्याला काय बोलतात. आता मराठी ही आपली मातृभाषा असल्यामुळे पटकन क्लिक होतं आणि तोंडावरती शब्द येतात, पटापटा पटापटा माणूस बोलायला लागतो. तर मित्रांनो, माझा असा विचार आहे की आत्तापासून माझे जे काय व्हिडिओ असतील यूट्यूबला हे मराठीमध्येच असतील आणि सगळे व्हिडिओज माझे मी मराठीमध्येच बनवणार आहे. पाहिजे तर माझ्या व्हिडिओला हिंदीमध्ये सबटायटल देत जाईल. पण मित्रांनो, फायनली आता मी विचार केला आहे की आपण व्हिडिओ हे सगळी मराठीतच असणार आहे आणि जास्तीत जास्त मराठीचा वापर करणार आहे. ज्या ठिकाणी हिंदी बोलायची वेळ आली त्या ठिकाणी हिंदी बोलायचं, नाहीतर युजली आपले सगळे व्हिडिओ हे मराठीतच असणार आहे. मित्रांनो, माझं नाव भारत जोगदंडे आहे. मी जालना जिल्ह्यातून बिलॉंग करतो. आम्हाला संभाजीनगर हा जिल्हा जवळ पडतो, त्यामुळे आमची संपूर्ण फॅमिली ही संभाजीनगरमध्ये राहते आणि आमच्या गावाकडचे सगळे जास्तीत जास्त संभाजीनगरमध्ये कामाला येतात. पण माझी मावशी इथे मुंबईला राहते, त्यामुळं माझं इथे येणं झालं आणि मला 10-12 वर्ष झाली असतील मुंबईमध्ये राहून. मला वाटतं कदाचित जास्त झाली असेल. मी 2008मध्ये आलो होतो आणि 2 वर्ष इथे काम केलं, 2 वर्ष किंवा 1 वर्ष काम केलं आणि त्यानंतर मला असं जाणवलं की आपलं शिक्षण खूप गरजेचं आहे. तर मी 12वी काढायला परत गावी गेलो. परत मग 11वी-12वी 2 वर्ष काढली. 12वी झाल्यानंतर परत इकडे आलो. मग परत वाटलं की यार नाही, पाहिजे तसा मनासारखा जॉब लागत नाही आहे आणि पाहिजे तसं आपल्या इथे सर्वाईव्ह आपण करू शकत नाही. तर म्हटलं शिक्षण खूप गरजेचं आहे. बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो तो घेईल गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मग परत मी गावी गेलो आणि माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि इकडे आलो आणि आता मी मुंबईमध्ये राहतो आणि इथला प्रवास आपला सध्या चालू आहे. आणि मुंबईचा प्रवास मी हळूहळू तुमच्यासोबत शेअर करेन आणि मुंबईचा माझा एक्सपिरियन्स, मुंबईत मी कसा आलो, मुंबईत माझा पहिला दिवस कसा होता, जे काय आपली जर्नी असेल ना मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करेन. मित्रांनो, आत्ता तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला असाल तर आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण की मुंबईमध्ये कसा गावाकडे येऊन माणूस स्ट्रगल करतो, सर्वाईव्ह करतो, हे तुम्हाला मी हळूहळू सांगेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत टाटा बाय.